लाडक्या बहिणींनो, आता तरी हसा. तुमची चिंता झालेली आहे दूर. का? तुम्ही 2-3 हप्त्यापासून बघत होता ज्या गोष्टीची वाट, आता चिंता करण्याची गरज नाही, कारण की आलेला आहे शासनातर्फे जी-आर. हा, सप्टेंबर महिन्याचा हप्ता. बिलकुल सप्टेंबर महिन्याचा हप्त्याचा आलेला आहे जी-आर. आपण तो जी-आर पहिले बघणारच आहोत. कोणाची केवायसी राहिली आहे, कोणाची झाली आहे, तर कोणाला भेटणार नाहीये, सगळं जाणून घेणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये. तर तुमच्याकडे माझी एक विनंती राहील, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती नवीन नवीन अपडेट, खरे अपडेट तुम्हाला मी देत असतो. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमची काय शंका असेल ती सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहा. तर मी तुम्हाला तो जी-आर दाखवतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यांची ई-केवायसी झाली नाही त्यांना पण सप्टेंबरचा हप्ता भेटणार आहे का? तर आपण पहिले जी-आर बघून घेऊ. चला. तर लाडक्या बहिणींनो, असा हा जी-आर आहे. तर हा जी-आर तुम्ही बघू शकता. तुमच्या तर जी-आर काही कामीचा नाहीये, पण तुमच्या 1,500 कामीचे. तर हा जी-आर पहिले समजून घेऊ आपण, मग मी तुम्हाला सांगतो पुढची प्रोसेस. तर हा जी-आर बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण बरोबर करण्याबाबत. तर हा जी-आर आहे 8 ऑक्टोबरचा, म्हणजे आजचा हा जी-आर आलेला आहे. तर पुढचा जे बघू शकता इथं, आता आपण पुढचं पान बघू. तर इथं बघू शकता लाडक्या बहिणीनं तुम्ही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे म्हणजे महिना सप्टेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी बघू शकता इथं सहाय्यक अनुदाने वेतनेवर 410.30 कोटी इतका जो निधी आहे तो प्रशासकीय विभागाने इथं याला मान्यता दिलेली आहे, बघू शकता. तर लाडक्या बहिणींनो, असा हा जी-आर होता. जी-आर तर तुमच्या काही कामीचा नव्हता, पण 1,500 तुमच्या नक्की कामीचे. पण ते कधी येणार आहे? 13, 14, 15 या तारखेत तुमच्या बँकेत तुमचा हप्ता 1,500 सप्टेंबर महिन्याचा हप्ता नक्कीच जमा होणार आहे. आणि दुसरा प्रश्न म्हणजे आमची केवायसी झाली नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, केवायसी झाली असो किंवा नसो, तरी सुद्धा सप्टेंबरचा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. पण केवायसी तुम्ही करणं लवकर गरजेचं आहे. केवायसी कशी करायची, मी इथं व्हिडिओ टाकलेला आहे, दिसू शकतो तुम्हाला. आय बटनवर इथे दाबून क्लिक करा किंवा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, यूट्यूबवरती जा, तिथं सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे ई-केवायसी कशी करायची. प्रॉब्लेम येत असेल सगळे व्हिडिओ मी टाकलेले आहे. तर जाता जाता नक्की लाईक करा व्हिडिओला. काही शंका वाटली नक्की कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.